नमो बुद्धाय, जय भीम. मी निकिता स्वागत करते तुमचे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण पाहूया की काही लोक आपल्या नावासोबत बुद्धांचे विचार जोडतात. पण फक्त नावात बुद्ध असणं पुरेसं नाही, तर आपल्या वागण्यातही बुद्ध दिसायला हवेत. बुद्धांचं नाव घेणं सोपं आहे, पण रागाच्या क्षणी शांत राहणं कठीण आहे. दुःख दिलं गेलं तरी द्वेष न करणं कठीण आहे. आपल्यावर अन्याय झाला तरी संयम ठेवणं कठीण आहे. म्हणूनच बुद्धांचे विचार फक्त नावात नकोत, ते आपल्या शब्दात हवेत, आपल्या कृतीत आणि आपल्या मनात असायला हवेत. ज्याच्या मनात करुणा आहे, ज्याच्या बोलण्यात नम्रता आहे, ज्याच्या वागण्यात माणुसकी आहे आणि ज्याच्या मनात द्वेषापेक्षा प्रेम मोठं आहे, खरा बुद्ध विचारांचा अनुयायी तोच आहे. कारण बुद्धांचं नाव लावल्याने माणूस महान होत नाही, तर बुद्धांचे विचार जगल्याने माणूस महान होतो. आज स्वतःला एक प्रश्न विचारा, मी बुद्धांचं नाव घेतोय की बुद्धांचे विचारही जगतोय? जर उत्तर मनापासून हो असेल, तर तुमच्या जीवनातला प्रत्येक दिवस एक सुंदर धम्म मार्ग म्हणून बनू शकतो. आणि लक्षात ठेवा, बुद्धांचे विचार अंगीकारणं म्हणजे जग सोडून देणं नाही, तर जगात राहूनही मन शांत ठेवायला शिकणं आहे. कोणी तुमचा अपमान केला तर लगेच उत्तर देणं म्हणजे ताकद नाही, त्या क्षणी स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवणं हीच खरी ताकद आहे. कोणी तुमच्याशी वाईट वागलं तर त्याच्यासारखंच वागणं सोपं आहे, पण त्याच्यामुळे आपल्या मनात द्वेष निर्माण होऊ न देणं ही बुद्धांची शिकवण आहे. कारण द्वेष दुसऱ्याला जाळण्याआधी आपल्या मनाला जाळतो. म्हणूनच आपल्या नावासोबत बुद्धांचं नाव ठेवताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, बुद्धांचं नाव आपल्या ओळखीचा भाग असू शकतं, पण बुद्धांचे विचार आपल्या स्वभावाचा भाग झाले तरच त्या नावाला खरा अर्थ मिळतो. शांत राहा, संयमी राहा, माणुसकी जपा आणि शक्य असेल तिथे दुसऱ्याच्या आयुष्यात आशेचा एक छोटासा प्रकाश बना. कारण बुद्धांचा मार्ग आपल्याला शिकवतो, जग बदलण्याआधी स्वतःच्या मनाला बदला. मन बदललं तर विचार बदलतात, विचार बदलले तर कृती बदलतात आणि कृती बदलली तर संपूर्ण आयुष्य बदलू शकतं. म्हणून बुद्धांचं नाव फक्त ओठावर नको, बुद्धांची करुणा मनात, बुद्धांची शांती विचारात आणि बुद्धांची माणुसकी आपल्या कृतीत असू द्या. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, बुद्धांचं नाव घेणारा प्रत्येक माणूस परिपूर्ण असेलच असं नाही, पण बुद्धांचा मार्ग स्वीकारणारा माणूस दररोज स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न हा नक्की करतो. काल राग आला असेल, आज शांत राहण्याचा प्रयत्न करा. काल कोणाचा द्वेष केला असेल, आज त्या व्यक्तीला माफ करण्याचा प्रयत्न करा. काल एखाद्याला कठोर शब्द बोलले असतील, आज आपल्या शब्दामध्ये प्रेम आणण्याचा प्रयत्न करा. कारण बुद्धांचा मार्ग मी बदललो असं सांगण्यापेक्षा मी दररोज स्वतःला बदलतोय हे शिकवतो. तुमच्या आयुष्यात कितीही संकट आली, लोकांनी कितीही गैरसमज केले आणि लोकांनी तुमची किंमत कमी केली, तरी स्वतःच्या मनाची शांती गमावू नका. कारण जग तुम्हाला काय म्हणतं यापेक्षा तुम्ही स्वतःच्या मनात काय आहात हे जास्त महत्त्वाचं आहे. ज्याच्या मनात करुणा आहे त्याला कोणालाही खाली खेचण्याची गरज नसते. ज्याला स्वतःवर विश्वास आहे त्याला सतत दुसऱ्याकडून मान्यता मागण्याची गरज नसते. आणि ज्याच्या मनात बुद्धांचे विचार रुजले आहेत, तो परिस्थिती बदलण्याआधी स्वतःची प्रतिक्रिया बदलायला शिकतो. म्हणून बुद्धांचं नाव ठेवणं ही सुरुवात असू द्या, पण बुद्धांचे विचार जगणं ही तुमच्या आयुष्याची ओळख बनू द्या. आणि जेव्हा तुम्ही बुद्धांचा मार्ग स्वीकारतात, तेव्हा तुमचं आयुष्य हळूहळू बदलायला लागतं. तुम्हाला प्रत्येक गोष्टीवर उत्तर द्यावंसं वाटणार नाही, प्रत्येक वादात जिंकावंसं वाटणार नाही आणि प्रत्येक माणसाला स्वतःचं खरं सिद्ध करून दाखवावंसं वाटणार नाही. कारण तुम्हाला समजायला लागतं की शांतता ही सुद्धा एक मोठी ताकद आहे. काही लोक तुमच्याबद्दल चुकीचं बोलतील, काही लोक तुमच्यावर टीका करतील, काही लोक तुमची किंमत समजणार नाहीत, पण त्यांच्या मागे धावत बसूच नका. तुमचं मन स्वच्छ ठेवा, तुमची कर्म चांगली ठेवा आणि तुमचा मार्ग प्रामाणिक ठेवा. वेळ सगळ्यांना उत्तर देते, तुम्हाला कोणाला हरवायचं नाही, तुम्हाला फक्त कालच्या स्वतःपेक्षा आज चांगलं व्हायचं आहे. राग कमी करा, अपेक्षा कमी करा, तुलना कमी करा आणि स्वतःवर काम करणं वाढवा. कारण दुसऱ्याचं आयुष्य बदलण्यापेक्षा स्वतःच्या मनावर विजय मिळवणं हीच खरी साधना आहे. बुद्धांचा विचार मनात ठेवून एक छोटासा संकल्प करा, मी कोणालाही दुःख देणार नाही, शक्य तिथे मदत करीन,
रागाऐवजी संयम निवडीन आणि द्वेषाऐवजी माणुसकी निवडीन. हा संकल्प मनापासून जगलात तर तुमचं नाव फक्त बुद्धांच्या विचाराशी जोडलेलं राहणार नाही, तुमचं आयुष्यच बुद्धांच्या विचाराचं उदाहरण बनेल. आता स्वतःला एक प्रश्न विचारा. आपण आयुष्यात किती गोष्टी मिळवल्या यापेक्षा आपण त्या मिळवताना आपल्या मनाची शांती किती जपली. कारण पैसा मिळवता येतो, नाव मिळवता येतं, लोकांची प्रशंसा मिळवता येते, पण हरवलेली मन शांती परत मिळवण्यासाठी खूप मोठा प्रवास करावा लागतो. म्हणून बुद्धांचा मार्ग आपल्याला शिकवतो, गरजा पूर्ण करा पण लोभाला वाढू देऊ नका. लोकांवर प्रेम करा पण त्यांच्या प्रत्येक वागण्याची अपेक्षा ठेवू नका. भूतकाळातून शिका पण त्याच दुःखात अडकून राहू नका. आणि भविष्याची स्वप्न बघा पण आजचा दिवस चिंता करत वाया घालवू नका. कारण तुमच्याकडे खरं तर फक्त हा क्षण आहे. काल निघून गेला, उद्याचा दिवस अजून आलेला नाही. म्हणून आजचा दिवस शांततेने, चांगल्या विचारांनी आणि चांगल्या कर्मांनी जगा. कोणी सोडून गेलं तर स्वतःला संपवू नका. कोणी नाकारलं तर स्वतःची किंमत कमी करू नका. कोणी तुमच्यावर विश्वास ठेवला नाही तर स्वतःवरचा विश्वास सोडू नका. कधीकधी आयुष्यातील काही लोक आपल्याला सोडून जातात कारण आपल्याला स्वतःची ताकद ओळखायची असते. म्हणून शांत राहा, प्रयत्न करत राहा आणि स्वतःच्या चांगुलपणावर विश्वास ठेवा. बुद्धांचा मार्ग सांगतो, मन जिंकलं तर परिस्थितीपेक्षा तुम्ही मोठे होता. आणि ज्या दिवशी तुमच्या मनाला बाहेरच्या जगाच्या कौतुकाची गरज उरणार नाही त्या दिवशी तुम्हाला खऱ्या आनंदाचा अर्थ समजेल. आणि मग एक दिवस असा येतो जेव्हा तुम्हाला जाणवतं की आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्यांना दोष देण्यात काहीच अर्थ नाही. ज्यांनी दुखावलं त्यांनी आपल्याला एक धडा दिला. ज्यांनी सोडून दिलं त्यांनी आपल्याला स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवलं. ज्यांनी कमी लेखलं त्यांनी आपल्याला स्वतःची किंमत ओळखायला शिकवलं. म्हणून प्रत्येक वाईट अनुभवाला शाप समजू नका. कधीकधी तोच अनुभव आपल्या आयुष्याचा सर्वात मोठा शिक्षक बनतो. बुद्धांच्या शिकवणीतून एक सुंदर गोष्ट समजते, मनात सतत राग धरून ठेवला तर शिक्षा दुसऱ्याला नाही स्वतःलाच होते. म्हणून माफ करा पण पुन्हा त्याच ठिकाणी जाऊ नका. प्रेम करा पण स्वतःला विसरून नाही. मदत करा पण स्वतःच्या अस्तित्वाची किंमत कमी करून नाही. आणि शांत राहा पण अन्यायासमोर स्वतःचा आवाज गमावून नाही. बुद्धांचा मार्ग म्हणजे कमजोर होणं नाही तर मनाने इतकं मजबूत होणं की कोणाच्याही वाईट वागण्यामुळे आपल्या मनातलं चांगुलपण नष्ट होऊ नये. आजपासून एक छोटासा बदल करा. कमी बोला, जास्त ऐका. कमी तक्रार करा, जास्त प्रयत्न करा. कमी तुलना करा, जास्त स्वतःवर काम करा. आणि सर्वात महत्त्वाचं, दुसऱ्याला बदलण्याआधी स्वतःच्या मनाला बदलण्याची सुरुवात करा. कारण तुमचं मन शांत झालं की बाहेरचं जग तसंच असेल तरी आयुष्य जगण्याची तुमची पद्धत बदलते. आणि हीच तर बुद्धांच्या विचाराची खरी ताकद आहे. आयुष्याच्या प्रवासात एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, प्रत्येक माणूस तुमच्यासोबत शेवटपर्यंत राहणार नाही. काही लोक तुमच्या आयुष्यात येतील, तुम्हाला काही शिकवतील आणि नंतर निघून जातील. त्यांच्या जाण्यामुळे स्वतःला दोष देऊ नका. काही नाती टिकवण्यासाठी आपण खूप प्रयत्न करतो पण समोरच्या व्यक्तीला ते नातं टिकवायचंच नसेल तर स्वतःला त्रास देत राहण्यात अर्थ नाही. बुद्धांचा मार्ग आपल्याला शिकवतो, ज्याला धरून ठेवण्याची गरज नाही त्याला सोडून देण्यातही शहाणपणच असतं. सोडून देणं म्हणजे हार मानणं नाही. सोडून देणं म्हणजे आपल्या मनाला भूतकाळाच्या ओझ्यातून मुक्त करणं असतं. ज्यांनी तुम्हाला दुखावलं त्यांच्यासाठी मनात सतत राग ठेवू नका. कारण तुम्ही राग धरून बसलात तर ते लोक तुमच्या आयुष्यात नसतानाही तुमच्या मनावर राज्य करत राहतील. म्हणून स्वतःला मुक्त करा, माफ करा, मन शांत करा आणि पुढे चला. तुमच्या आयुष्यात अजून खूप सुंदर दिवस येणार आहेत. आज परिस्थिती कठीण असेल पण हीच परिस्थिती कायमची नसते. अंधार कितीही मोठा असला तरी सकाळ येतेच. तसंच तुमच्या आयुष्यातही चांगला काळ नक्की येईल. फक्त एक गोष्ट सोडू नका, स्वतःवरचा विश्वास. लोक तुमच्यावर विश्वास ठेवतील किंवा नाही पण तुम्ही स्वतःचा हात स्वतः सोडू नका. कारण जेव्हा सगळे दूर जातात तेव्हा स्वतःची साथच सर्वात मोठी ताकद बनते. म्हणून शांत राहा, प्रामाणिक राहा, चांगलं कर्म करत राहा आणि तुमच्या मनात बुद्धांचे विचार जिवंत ठेवा. एक दिवस तुमची शांतता तुमच्या संघर्षापेक्षा मोठी गोष्ट बोलेल. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. भेटूया लवकरच अशाच सकारात्मक व्हिडिओसह. नमो बुद्धाय. जय भीम, जय संविधान.